आमचे दुसरे मित्र नेहमी पत्रकारांच्या कार्यक्रमाला किती अडचण काम असतं तर हजर राहतात. प्रशांत भाऊ सोनवणे, माझ्यासोबत आलेले गायकवाड व सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी. प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आणि नाव सुटलं, नाव नाही घेतलं तर चालतं, नाव घेताना जर सुटलं तर ते बोलत सुद्धा नाही. मुद्दाम माझं नाव का टाळलं. सर्व सन्माननीय पत्रकार मंडळी, आज या ठिकाणी स्टार भारत लाईव्हचा दुसरा वर्धापन दिन या ठिकाणी उत्साहात साजरा होत आहे. आमचे मित्र गोपाळराव इंगळ यांनी सांगितलं स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचा वर्धापन दिन आहे आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला यावं लागतं. आणि जी मान्यवर मंडळी आहे, खासदार आहेत, आमदार आहेत, कारण या दिल्लीमध्ये जो शपथविधीचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त सर्व मंडळी दिलेली आहे. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली असतील, कारण गोपाळराव इंगळ हे धडपड्या पत्रकार आणि सर्व लोकांना गोळा करून एकत्रित करून, कारण त्यांची परिस्थिती नाही परंतु त्यांचा उत्साह जर पाहिला तर ते लोक गोळा करण्याचं काम या पत्रकारितेच्या माध्यमातून करत असतात. माझा त्यांचा संपर्क जवळपास 20 वर्षापासून आहे आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो किंवा आम्हाला गाडी नाही, यायचं नाही, लोक येत नाही, कोणी नाही आलं तर ते 1-2 लोक घेऊन कार्यक्रमाला हजर राहतात. आणि आज आपण पाहतो की त्यांनी सांगितलं स्टार भारत लाईव्हचा द्वितीय वर्धापन दिन आहे. आचारसंहितेमुळे मला वाटतं कार्यक्रम थोडा पुढे ढकलला. चॅनल आहे त्यांना वाटतं की सर्वात प्रथम आपण लोकांपर्यंत आपली बातमी कशी पोहोचू शकतो यासाठी सर्वजण तो प्रयत्न करत असतात की आपली बातमी जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या पेपरचं नाव, आपल्या चॅनलचं नाव त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. म्हणून नवीन जे पत्रकार आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो, कारण आपण काही घटना घडण्या अगोदर त्या बातमीचा उल्लेख करतो आणि एखाद्या ठिकाणी वाद होतो. वाद झाल्यानंतर आपण ती बातमी पेपरला म्हणा चॅनलला देतो, परंतु वाद झाल्याची कुठलीही तक्रार ही पोलीस स्टेशनला दिल्या जाते आणि आपल्या बातमीमुळे ते वाद आपसात मिटणारे जर असले तर आपण बातमी लावल्यामुळे त्यांना चौकशी करावं लागते. नाही नसतो त्यांना रिपोर्ट द्यावा लागतात. बातमी आली आणि आमच्याकडे रिपोर्ट नाही, चौकशी कशाची करेल. म्हणजे काही नवीन पत्रकार त्यांना अनुभव नसतो आणि तुम्ही बातम्या दिल्यामुळे तुम्हाला त्रास नाही होत. जे संपादक आहेत, जे चॅनलचे मुख्य आहेत, त्यांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागतो आणि दिलगिरी व्यक्त करावं लागतं. म्हणून जास्त उत्साही न होता त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ती घटना सत्य आहे की नाही आहे किंवा त्या घटनेचा रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिला की नाही दिला, दिल्यानंतरच आपण त्या बातमीचा उल्लेख तसा करायला पाहिजे. आणि शहरामध्ये आपण पाहतो, शहरामध्ये चालून जाते, खेड्यामध्ये एवढ्या अडचणी येतात ग्रामीण भागामध्ये बातमी देताना, बातमी लिहिताना. तुम्हाला ग्रामपंचायतच्या सदस्याच्या विरोधात बातमी लिहावं लागते, सरपंचाच्या विरोधामध्ये बातमी लिहावं लागते. बातमी आपण लिहिताना आपली बातमी सत्य असते, आपण त्यांच्या विरोधात बातमी लिहित नसतो. आता एखादी बातमी असते, समजा माझं गाव आहे देऊळगाव साखरच्या, माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतीचे पद्धतीने बंद असतं, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, हा काही विरोध नाही आणि त्यांच्यातली बाब आपण लक्षात आणून देतो बातमीच्या माध्यमातून की पद्धतीने हे लावावं लागतात, लोकांना त्रास होत आहे. परंतु लोक त्यांचा हा उल्लेख करतात की पत्रकार मुद्दाहून माझ्या विरोधात दिले, मला मी जाहिरात दिली नाही म्हणून माझ्या विरोधात बातमी लावली का. कारण त्यांचं लक्ष नसते, त्यांचं लक्ष वेधण्याचं काम पत्रकार करत असतो. पत्रकाराचं काम असते शासनाच्या योजना या तळागाळातल्या लोकांपर्यंत आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम असते आणि लोकांच्या अडीअडचणी या शासनापर्यंत, त्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून असतो.
चॅनलच्या माध्यमातून हे शासनापर्यंत त्यांच्या समस्या पोहोचण्याचं काम हे पत्रकारांचं असतं. या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, कारण कार्यक्रमाला जास्त वेळ सन्मान केला त्याबद्दल आयोजक, आमचे मित्र, त्यांचे सर्व सहकारी गोपाळराव इंगळ वतीने मी आभार मानतो. आणि स्टार भारत लाईव्हच्या दिन आहे, या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्यातर्फे माझ्या परिवाराच्या वतीने, बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने, विदर्भ मतदारच्या वतीने व आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. विदर्भ लाईव्ह एक्सप्रेसचा पुढचा जो 3रा वर्धापन दिन राहील तो याहीपेक्षा खूप मोठ्या उत्साहात साजरा होईल अशी सर्वांच्या वतीने आशा व्यक्त करतो. पुन्हा शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.